पोलीस भरती 2026 जे की 2026 मध्ये पोलीस भरती होणार आहे, त्याच्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत आहोत. ते बरेच प्रश्नपत्रिका विश्लेषण आपले झालेले आहेत. नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांशी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनेल. तर मित्रांनो, जे की पोलीस भरती आता संभाव्य पोलीस भरती जी 30,000ची पोलीस भरती होणार आहे 2026 मध्ये, जे की मागे जी पोलीस भरती झालेली आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्न आणि संभाव्य पोलीस भरतीमध्ये प्रश्न येऊ शकतात. चारही पर्यायाचे योग्य प्रकारे विश्लेषण हे करण्याचा प्रयत्न आपण करतो. आपले बरेचसे प्रश्नपत्रिका झालेले आहेत. तुम्ही द प्रियांशी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही मागील व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आज आपण बघूयात एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण. तर प्रश्न कशावर आहेत? आवळा या फळाचे नैसर्गिकरित्या काय? आवळा या फळाचे नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल म्हणजे ऍसिड कोणते? जे आवळा हा फळ आहे, आवळा हा फळ शरीरासाठी, डोळ्यासाठी हा चांगल्या प्रकारे कार्य करतो. हा एक नैसर्गिकरित्या जो फळ आहे, या फळाचा जो काय आहे, या फळामध्ये नैसर्गिकरित्या कुठल्या प्रकाराचे काय आम्ल आढळतात, म्हणजे कुठल्या प्रकाराचे ऍसिड आढळतात, हे ऍसिड आपल्याला बघायचे आहे. आपल्याला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. या 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्यायाची निवड करायची आहे. तर ऍसिटिक ऍसिड आहे का? तर नाही. सायट्रिक ऍसिड आहे का? तर हो. योग्य पर्याय आहेत 2 नंबर, जे की सायट्रिक ऍसिड हे आवळा या फळामध्ये आढळला जातो, सायट्रिक ऍसिड. मग ह्या सायट्रिक ऍसिड आहे, तर हा सायट्रिक ऍसिड अजून दुसऱ्या कुठल्या याच्यात फळामध्ये आढळला जातो? तर मित्रांनो, हा आवळा आणि त्याच्यानंतर लिंबू याच्यामध्ये पण हा सायट्रिक ऍसिड आढळला जातो. कशात? लिंबू मध्ये पण सायट्रिक ऍसिड. लिंबू जसे संत्रे असेल, जे लिंबूवर जे हे असतात, फळ असतात, त्याच्यामध्ये म्हणजे लिंबू, संत्रा, आवळा याच्यामध्ये हा सायट्रिक ऍसिड आढळला जातो. त्यानंतर जे चिंच आहे, द्राक्ष आहे, आंबा आहेत, जे की आंबट असतात, त्या आंबट याच्यामध्ये चिंच, द्राक्ष, आंबा याच्यामध्ये टार्टरिक आम्ल हा आम्ल आढळतो. काय? टार्टरिक ऍसिड हा आम्ल आढळतो. त्यानंतर दही मध्ये कुठला आम्ल आढळतो? लॅक्टिक आम्ल. लॅक्टिक आम्ल हा दही मध्ये आढळतो. अशा प्रकारे हा आपला योग्य उत्तर आहे. सायट्रिक आम्ल हा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, रातआंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावे होतो? जो रातआंधळेपणा आहे हा आजार कुठल्या जीवनसत्वाच्या अभावे होतो? तर रातआंधळेपणा मित्रांनो, अजीवनसत्वाच्या अभावे रातआंधळेपणा होतो. काय होतो? अजीवनसत्वाच्या अभावे रातआंधळेपणा होतो. पर्याय क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हा आपल्या योग्य उत्तर आहे. मग रातआंधळेपणा कशा प्रकारे होतो? रातआंधळेपणा म्हणजेच काय? रातआंधळेपणा म्हणजे मित्रांनो, रात्री म्हणजेच दिवस मावळल्यानंतर आपोआप दिसत नाहीत, म्हणजे दिसायला बंद होतो, त्याला रातआंधळेपणा असे म्हणतात. मग रातआंधळेपणा कशाच्या अभावी होतो? पण जीवनसत्व आ हा कुठून आलेला असतो? तर गाजर, त्यानंतर पपई ह्याच्यातून जीवनसत्व हे भरपूर मुबलक प्रमाणात मिळतात. म्हणून गाजर, पपई ह्या वस्तू आपल्याला अजीवनसत्वासाठी चांगल्या प्रकारे खायला पाहिजे. म्हणजे जास्त पण खाऊन त्याचा उपयोग नाही, पण जे व्यवस्थित आपल्या प्रमाणात ते आपल्याला गाजर, पपई याच्यातून भरपूर प्रमाणात, मुबलक प्रमाणात आपल्याला जीवनसत्व अ हे मिळते. तर जीवनसत्व, त्यानंतर जीवनसत्व बी, जे जीवनसत्व ब आहेत याच्यात काय होतं मित्रांनो? तर जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क हे दोन्ही गोष्टी काय असतात, की जीवनसत्व बी आणि सी हे पाण्यामध्ये विरघळतात. काय होतात? हे आपल्या शरीरातून पाण्यावाटे बाहेर निघतात. म्हणून हे आपल्याला जास्त घेणं गरजेचं असते, जीवनसत्व ब आणि क. तर जीवनसत्व जे ब आहेत, तर जीवनसत्व हे ब आहे, याच्यामुळे बेरोबेरी असेल, पेलाग्रा असेल, असे रोग जीवनसत्व ब च्या अभावी होतो. जीवनसत्वाची एकूण 12 जोड्या असतात, त्याच्यातून जीवनसत्व अ ते 12 पर्यंत जीवनसत्व असतात. ब ते 12 पर्यंत जीवनसत्व असतात. त्यानंतर जीवनसत्व क च्या अभावी काय होतं मित्रांनो? जीवनसत्व क च्या अभावी काय होतो? तर क च्या अभावी स्केर्वी हा रोग क च्या अभावी होतो मित्रांनो. त्यानंतर काय? ड, जीवनसत्व ड च्या अभावी काय होतो? जर लहान मुलामध्ये मुरदूस हा रोग होतो. कशामुळे? जीवनसत्व ड यामुळे. आणि मोठ्यामध्ये अस्थिमृदुता म्हणजेच जी हाडं असतात ते वेगळ्या प्रकारे वाढले जातात. अशा प्रकारे हे जीवनसत्व ड च्या अभावी रोग होतात. मग जीवनसत्व ड च्या काय करावं लागेल? जेव्हा आपले मूल लहान असतात, ते 1 वर्षाचे होईपर्यंत त्यांना जीवनसत्व ड ची औषध मात्रा आता उपलब्ध असतात, ते द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर सकाळी जे सूर्यप्रकाश, कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये त्यांना ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्यांना जीवनसत्व ड च्या अभावी कुठलाही आजार होणार नाही.
पुढचा प्रश्न बघूयात, कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? कर्करोगाचा उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? मग कर्करोग कशामुळे होतो? कर्करोग म्हणजे तंबाखू खाल्ल्यानं कर्करोग होतो, बऱ्याच गोष्टींना कर्करोग होतो. कर्करोगाचे एवढे प्रकार होतात, एवढे प्रकार आहेत की बरेच प्रकार आहेत. कर्करोग हा बरा का होत नाही? कारण की मित्रांनो, कर्करोग होण्यासाठी कर्करोग आपल्याला झालेला आहे. आता सर्वसाधारण जर कोणाचा वय 20 वर्ष असेल तर त्यांना कर्करोग झालेला आहे हा कधी समजतो? हा 20 वर्षानंतर समजतो. 40 वर्षाचा होईपर्यंत म्हणजे 40 वर्षाचा होईपर्यंत त्यांना कर्करोग झालेला आहे असं समजत नाही, कारण की त्याच्यात ही प्रक्रिया पेशीमध्ये चालू असते. मग ही प्रक्रिया पेशीमध्ये चालू असताना त्यांना 20 वर्ष हा वेळ लागतो. 20 वर्ष वेळ लागल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपल्याला कर्करोग झालाय, म्हणून कर्करोग हा बरा होत नाही. हा एक मोठा कारण आहे. आणि ज्याला हेपाटायटिस बी आहे, उदाहरणार्थ अमिताभ बच्चनला हेपाटायटिस बी आहे, त्यांना हा हेपाटायटिस बी नंतर कर्करोग होणं निश्चित आहे. ज्या लोकांना हेपाटायटिस बी हा रोग होतो त्यांना कर्करोग 100% होतो म्हणजेच होतो. तर आपल्याला काय करायचं आहे, तर कर्करोग ही होऊ नये म्हणजे कर्करोगाचे जे उपचार आणि निदान जे करणारे डॉक्टर असतात त्या डॉक्टरांना काय म्हणतात? जसे की स्त्री रोग तज्ज्ञ असतात त्यांना आपण काय म्हणतात? गायनोकॉलॉजिस्ट. तर त्याचप्रमाणे त्याला काय म्हणतात? कार्डिओलॉजिस्ट म्हणतात का? नाही. कार्डिओलॉजिस्ट कोणाला म्हणतात मित्रांनो? जे हृदयाचे डॉक्टर असतात त्यांना कार्डिओलॉजिस्ट असे म्हणतात. अँकोलॉजिस्ट म्हणतात का? तर अँकोलॉजिस्ट हे असे कोणाला म्हणतात? जे की कर्करोगाचे निदान आणि उपचार करणारे डॉक्टरांना अँकोलॉजिस्ट असे म्हणतात. अँकोलॉजिस्ट पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. न्यूरोलॉजिस्ट, न्यूरो म्हणजेच मित्रांनो मेंदूचा जो अभ्यास आणि मेंदूचा उपचार करतो त्या मेंदूचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना म्हणजे जे डोक्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना न्यूरोलॉजिस्ट असे म्हणतात. आणि नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे काय? जे की किडनीचा हे करतात त्यांना नेफ्रोलॉजिस्ट असे म्हणतात. कशाचा? किडनीचा जे उपचार करतात त्यांना नेफ्रोलॉजिस्ट असे म्हणतात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालीलपैकी कोणत्या द्रवावर प्रतिबंध आणण्यात आला आहे? जे की कृत्रिमरित्या फळे पिकवले जातात त्या फळे पिकवण्यासाठी कुठला द्रव वापरायचे? तर ते द्रव आपल्याला विचारला गेलेला आहे. तर जे उदाहरणार्थ आपण बघतो, सफरचंद जर आपण बाजारातून विकत घेतलो, सफरचंद हा कडक असतो एकदम, पण आपल्याला तो पिकलेला दिसतो का? कारण की त्याच्यावर जे कॅल्शियम क्लोराईड आहे या धातूचा स्प्रे केलेला असतो. त्या धातूच्या स्प्रेमुळे जो कच्चा फळ असतो तो लगेच पिकतो. म्हणजेच यालाच कृत्रिमरित्या, जे की नैसर्गिकरित्या पिकलेला कसं पिकतो? झाडावर पिकतो. पण कृत्रिमरित्या आपण आपल्या बळजबरीने त्या फळाला पिकवतो. तर हे पिकवण्यासाठी आपण कुठला द्रव वापरतो? तर कॅल्शियम क्लोराईड हा या प्रकारचा द्रव कशासाठी वापरला जात होते? जे की फळाला पिकवण्यासाठी वापरण्यात जात होते त्याच्यावर बंदी आणण्यात आलेली आहे. मग सोडियम क्लोराईड म्हणजे काय? तर सोडियम क्लोराईड म्हणजे आपला साधारण मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, आपला जो आपण दैनंदिन जीवनात वापरतो त्याला ते सोडियम क्लोराईड. सोडियम बायक्लोराईड म्हणजे सोडियम बायक्लोराईड म्हणजे धुण्याचा सोडा. हे अशा प्रकारे हे क्लोराईड आहे. जे की कॅल्शियम क्लोराईड हा आपल्याला आपण फळे पिकवण्यासाठी वापरत होतो त्याच्यावर सध्या बंदी टाकण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणते धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जाते? कुठले धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जाते? तर चांदी आहेत का? नाही. चांदी कशी पांढरे सोने म्हणून ओळखले जाईल? चांदी नाहीत. त्यानंतर अल्युमिनियम आहे का? नाहीत. त्यानंतर काय आहेत? कॉपर तांबे आहेत का? नाहीत. तर लिथियम हे पांढरे सोने म्हणून ओळखले जातात. कारण की लिथियम हे काय असतात? पांढरे एक द्रव असतात, म्हणून लिथियमला काय म्हणतात मित्रांनो? तर लिथियमला पांढरे तेल असतात. लिथियमला काय म्हणतात? पांढरे सोने असे म्हणून लिथियमला ओळखले जातात. मग जे काळे काय आहेत? पेट्रोल आहेत, त्याला काय म्हणतात? काळे सोने आहेत, त्याला पेट्रोलला काळे सोने असे म्हणतात. हे असे बऱ्याच प्रकारे नाव आपण आपल्या याच्यानुसार दिलेले आहेत. म्हणून पांढरे सोने म्हणजे काय? तर लिथियम धातूला पांढरे सोने असे म्हणतात, जे की योग्य पर्याय क्रमांक 2 उत्तर आहेत. पुढचा प्रश्न बघूयात, डॅड्यास हे तंबाखू मध्ये आढळणारे हानिकारक रसायने आहेत. काय? तंबाखू मध्ये कुठल्या प्रकारचा हानिकारक रसायन आढळतो त्याच्यामुळे मित्रांनो कर्करोग हा आजार आपल्याला घडला जातो? तर निकोटीन आहे का? नायट्रोजन आहे का? हायड्रोजन आहे का? की क्लोरीन आहे? तर काय योग्य उत्तर? निकोटीन हा योग्य उत्तर आहे. निकोटीन जो आहे हा कशात आढळतो? हे तंबाखू मध्ये आढळणारे घटक. निकोटीन हा विषारी घटक आहे जो की तंबाखू मध्ये आढळतो.
तर त्यानंतर कॉफिन, हे कॉफिन कुठे आढळते? कॉफिन हे कॉफी या म्हणजे पेय आहे ते कॉफी पेयमध्ये कॉफिन हा आढळतो. तर मित्रांनो, जे नायट्रोजन आहेत, जे वातावरणात जी हवा असते त्याच्यात नायट्रोजनचा प्रमाण सगळ्यात अधिक असतो. म्हणजे जवळपास 78% हा नायट्रोजन याच्यात असतो मित्रांनो. कशात? हवा, जी हवा आपल्याला आता आपण जी हवा वापरतो त्याच्यात नायट्रोजन 78% हा आपण श्वासोश्वास आत घेतो आणि 78% बाहेर पण सोडतो. म्हणजे नायट्रोजनचा प्रमाण हा हवेत, ऑक्सिजन, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड या सगळ्यापेक्षा नायट्रोजनचा प्रमाण हवेत जास्त असतो आणि हायड्रोजनचा प्रमाण कमी असतो. क्लोरीन आपण आताच मागच्या याच्यात बघितलेलं आहे. तर काय? निकोटीन हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायने आहेत. याच्यामुळे कर्करोग हा आजार होऊ शकतो. प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? 3, 7, 13, 21 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला माहित करायचं आहे. तर काय येईल? हा 3, 7, 13, 21 हे कशा प्रकारे आलेले आहेत? तर मी आता आपण हे 3 आणि 4 याच्यात काय करू? आपण फरक जाणून घेऊया. 3 आणि 4 याच्यात कितीचा फरक आहे? याच्यात 3 आणि 7 मध्ये 4चा फरक आहे. मग 13 आणि 7 याच्यात कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. 13 आणि 21 याच्यात कितीचा फरक येईल? 13 आणि 7 कितीचा फरक येईल? 8चा फरक येईल. 13 आणि 8 किती होतात? 21 होतात. 13 आणि 7 20 आणि 21. पण हा जुळत नाही. जुळतो का? 4 आणि 2 हो. त्याच्यात किती? आता बघा 4 आणि याच्यात कितीचा फरक आहे? 2चा आणि 6 आणि कितीचा फरक आहे? 2चा. तर पुढं किती येईल? तर पुढं 4, 6, 8 आता किती यायला पाहिजे? 10 यायला पाहिजे. याच्यात कितीचा फरक असायला पाहिजे? 10चा फरक असायला पाहिजे. मग आपण याच्यात 10 ऍड केल्यावर किती येते? 31 येते. तर 31 आपला योग्य उत्तर आहे का? तर 31 हा आपला योग्य उत्तर आहे. मग योग्य उत्तर कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. 31 हा आपला पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पण अशा प्रकारे पण आपण काढू शकतो. पण अशा प्रकारे ही लांबू शकते. त्याच्यामुळे दुसरा पण प्रकारे आपण यांना काढू शकतो. कशा प्रकारे? हा 3 आहे. मग 3 आहे तर 3 कशा प्रकारे आलाय? 3 म्हणजेच 1चा वर्ग. 1चा वर्ग किती आहे? 1चा वर्ग 1 प्लस 2 किती होतात? 3 होतात. त्यानंतर 2चा वर्ग किती आहे? 2चा वर्ग 4 प्लस इथं 2 केला, इथं 3 करू आपण, किती होईल? 7 होईल. बघा 3 आलाय, 7 आलाय. त्यानंतर 3चा वर्ग, 3चा वर्ग किती होते? 9 प्लस इथं किती ऍड केलं होतं? 3. आता इथं किती ऍड करू? 4 किती होतात? 13. हे बघा 13 आलाय. हा त्यानंतर काय? 4चा वर्ग करूया. 4चा वर्ग किती आहे? 16 प्लस इथं आपण 4 ऍड केलं होतं, 3 ऍड केलं होतं, 2 ऍड केलं होतं, 5 ऍड करू, किती होतात? 21. आता आपल्याला काय करायचं आहे? 5चा वर्ग किती होते? 25 प्लस 6 आपल्याला ऍड करावं लागेल. मग किती आलंय उत्तर? 31. अशा प्रकारे पण आपण काढू शकतो. दुसऱ्या प्रकारे पण आपण काढू शकतो. पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात. राजू हा सुरेश पेक्षा मोठा आहे. काय? राजू हा सुरेश पेक्षा मोठा आहे. विनय हा अविनाश पेक्षा मोठा आहे. मात्र सुरेश पेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण? असा आपल्याला विचारला गेलेला आहे. तर सर्वात मोठा कोण ते आपण बघूया. तर काय? राजू हा सुरेश पेक्षा मोठा आहे. तर इथं मी मांडून घेतो. राजू जो आहे, राजू हा कोणापेक्षा मोठा आहे? हा सुरेश पेक्षा मोठा आहे. हा सुरेश, हा राजू. तुम्ही याला असं पण दाखवू शकता, याच्यापेक्षा लहान, किंवा राजू हा सुरेश पेक्षा मोठा आहे म्हटल्यावर असं पण तुम्ही याला दाखवू शकता. ही मोठी बाण झाली, ही लहान बाण आहे थोडी, आणि सुरेश पेक्षा राजू काय मोठा आहे. विनय हा अविनाश पेक्षा मोठा आहे. आता बघा विनय आणि राजू सुरेश याच्याशी काही संबंध आहे का? नाही. मग याच्याशी जे संबंधित व्यक्ती असतात ते आपल्या वाक्यामध्ये यायला पाहिजे, तेव्हा आपल्याला प्रश्न सोडवताना काय होते? सोपा जातो. हा असला झालाय. त्याच्यानंतर जे बैठक अवस्था असते त्या बैठक अवस्थामध्ये पण संबंधित व्यक्ती यायला पाहिजे जवळ, तेव्हाच आपला उत्तर आपल्याला शोधण्यासाठी तो सोपा जातो. तर आता आपल्याला काय? विनय सोडून द्यायचा आहे, कारण की विनयचा आणि राजू सुरेशचा काही संबंध नाही. विनय हा कोणापेक्षा? अविनाश पेक्षा मोठा आहे, मात्र सुरेश पेक्षा लहान आहे. कोण? आता याच्याशी संबंध आलाय. कोण? विनय. विनय काय आहेत? हा अविनाश पेक्षा मोठा आहे. कोणापेक्षा? अविनाश पेक्षा. मात्र हे बघा, मात्र सुरेश पेक्षा लहान आहे. कोण? विनय. विनयच्या बाबतीत विचारलाय, सुरेश पेक्षा लहान आहे. मग इथं काय लिहणार मी आता? सुरेश पेक्षा कोण लहान आहे? विनय लहान आहे. विनय लहान आहे. मग ही माझी बाण काय होईल? थोडी छोटी होईल अजून याच्यापेक्षा.
आणि इकडं हा मी 2 बाण दाखवेल ग्रेटर दॅन. तर राजू सुरेशपेक्षा राजू मोठा आहे आणि विनयपेक्षा सुरेश मोठा आहे. तर विनय हा अविनाशपेक्षा मोठा आहे. इथं स्पष्ट दिलेला आहे अविनाशपेक्षा कोण मोठा आहे, विनय मोठा आहे. म्हणजे इथं कोण येईल, तर इथं अविनाश येईल. अविनाश येईल इथं कोण येईल, अविनाश येईल, जे की सर्वात लहान असेल. आणि सगळ्यात मोठा कोण आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर सुरेशपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा हा राजू सर्वात मोठा आहे. राजू काय आहे, राजू पर्याय क्रमांक 1 हा सर्वात मोठा आहे. सुरेश आहे का, नाही. त्यानंतर विनय आहे का, नाही. आणि अविनाश पण नाही. अविनाश बिचारा सर्वात लहान आहे. अविनाश काय, सर्वात लहान आहे. अशा दोन्ही प्रकारे आपण हे सोडवू शकतो. मला वाटते या प्रकारे जर आपण सोडवलं आपल्याला सोडवण्यास सोपा जाते. पण ग्रेटर दॅन लेस दॅन न पण तुम्ही सोडवू शकता. तर पर्याय क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल, आपल्याला काय दिलेला आहे, स्क्वेअर दिलेला आहे. तर याच्यात आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल असं विचारला गेलेला आहे. तर आपण बघूयात मित्रांनो, प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल. तर 2 64 आणि 2, त्यानंतर 3 216 आणि 3 प्रश्नार्थक चिन्ह आणि 2. मग याचं काय कनेक्शन असू शकतो. मग हे कनेक्शन शोधण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला आडवी उभी बेरीज गुणाकार भागाकार मायनस हे सगळ्या गोष्टी परतवून आपल्याला पाहिलं पाहिजे. त्याच्यात वर्ग वर्गमूळ घन घनमूळ पाडे ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडला आपण केला पाहिजे. तेव्हाच आपल्याला समजते की हे काय आहे. तर आपण बघूया, सुरुवात करूया. तर काय आहे, 2 आणि 64 याचा काही कुठेही संबंध लागत नाही. जर आपण 2 आणि 2 चा विचार केलो तर 2 आणि 2 किती होतात मित्रांनो, 2 आणि 2 4 होतात. मग 4 आणि 64 चा काही संबंध आहे का, तर हो, 4 चा घन 64 आहे. 4 चा घन काय आहे, 64 आहे. म्हणजे 2 आणि 2 याची बेरीज केलेली आहे आणि जे 4 आहे याचा घन केलेला आहे, जे की 64 शंटरच्या आकारात लिहिलेला आहे. तर खाली पण तसंच आहे का, तर बघूया. 3 आणि 3 किती होतात, 3 + 3 6 होतात. आणि 6 चा घन 216 होते का, तर हो, 6 चा घन 216 होते. तर खाली बघूया, 3 प्लस किती करावं लागेल, 2 किती होतात, 5 होतात. मग 5 चा घन किती आहे, 125, जे की पर्याय क्रमांक किती दिलेला आहे, 1 मध्ये 125 दिलेला आहे, जो की आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. 25 आहे का, 512 आहे का, 625 आहे का, नाही. तर 125 हा आपला योग्य उत्तर आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर प्रियांशी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही मागील व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. 12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये आहे. तर 48 आंब्याची किंमत किती, काय, 12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये आहेत. तर 48 आंब्याची किंमत किती असं आपल्याला विचारलं आहे. तर मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे 288 आहे त्याला 12 ने भागावं लागेल. का, कारण की 12 डझन दिलेले आहे आणि किंमत 288 दिलेली आहे. मग 288 भागिले 12 आपण भागलो का, कारण की आपल्याला जे डझन दिलेले होते इकडं ते आपल्याला याची किंमत दिलेली आहे 288. मग एका डझनाला किती पैसे पडतात हे आपण करण्यासाठी आपण त्यांना भागत आहोत. मग हे जे भागाकार येईल आपला, त्या भागाकारांना आपल्या 48 ला हे काय करावं लागेल ते आपण बघूया. 12 × 12, 12 × 2 = 24, किती उरले, इथं किती उरले मित्रांनो, तर इथं उरले 24 गेल्यावर 4 उरले, 12 × 4 = 48, किती, 24 रुपये प्रति डझन. काय आहे, 24 रुपये प्रति डझन हे आंबे विकले गेलेले आहेत. तर 48 आंब्याची किंमत किती, मग 48 आंब्याची किंमत किती, तर 48 जे आंबे आहेत याला आपल्याला काय करावं लागेल, 12 ने याला आपल्याला भागावं लागेल. का, कारण की हे आंबे दिलेले आहे, आपल्याला याचं रूपांतर डझन मध्ये करायचं आहे. 12 × 12, 12 × 4 = 48, हे 4 डझन आंबे आहेत. तर 12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये होती. 1 डझन आंब्याची किंमत आपण 24 रुपये काढलो. मग हे 24 रुपये काढल्यानंतर आपल्याला आता पाहिजे 4 डझन आंब्याची किंमत काढायची आहे. मग 4 डझन आंब्याची किंमत काढत असताना आपण 24 × 4 करणार. मग 24 × 4 केल्यानंतर किती येईल, 24 × 4, 4 × 4 = 16, 6 हातच्याला 1, 4 × 2 = 8 आणि 1 9, 96 रुपये ही कशाची किंमत झाली, तर ही 48 आंब्याची किंमत 96 रुपये झालेली आहे. किती झालेले आहेत, पर्याय क्रमांक 2, 48 आंब्याची किंमत 96 रुपये झालेली आहे. तर मित्रांनो आपण आज इथं थांबूया.
आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही द प्रियांशी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे व्हिडिओ पाहत चला आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत राहा. धन्यवाद.